दिली. खरं तर सकाळच्या सेशनमध्ये कार्यपद्धती, संधी काय आहेत, याच गोष्टीवरती आपण डिटेल चर्चा केली. आता दुसरा जे महत्वाचा मुद्दा आहे की निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात जे तंत्रज्ञान कुठलं वापरायचं, कुठल्या टेक्निकमुळे आपण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन अत्यंत चांगल्या पद्धतीचे करू शकू, या टेक्निकचा यात चर्चा आपण करणार आहे. कारण द्राक्ष हा एवढा मोठा विषय आहे की 1-1.5 तासात काय सगळे टेक्निक आपण इथे सांगू शकत नाही किंवा कव्हर करणं एवढं सोपं नाही. त्यातला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे किंवा कोणती कोणती कामं द्राक्ष बागेत करणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं द्राक्ष उत्पादन, निर्यातक्षम योग्य उत्पादन येऊ शकतं. त्यातला पहिला मुद्दा मी सांगेन की निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत असताना आपण एक 2-3 टप्प्यात चर्चा करणार आहोत की एप्रिल कटिंग मध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे. कारण आता आपण या हॅलो, हा, ज्या गोष्टी आपण चर्चा करणार आहेत, सर्वांना विनंती आहे की आपला ट्यून बंद करा. म्हणजे की एप्रिल कटिंगच्या बद्दल आपण काय काम करायला पाहिजे, ऑक्टोबर कटिंग मध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे. आपण दोन्ही टप्पे सोडून आता आहोत की आता इथून पुढे बऱ्यापैकी कामं जीएस स्प्रेइंग सुद्धा संपलेलं आहे. पण आपण ओव्हरऑल जर काम करत असताना, वर्षभर काम करत असताना, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता त्यातलं एप्रिल छाटणी करत असताना किंवा एप्रिल छाटणीच्या दरम्यानच्या थोडक्यात एक 5-10 मिनिटात ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्यावरती पुढचं उत्पादन अवलंबून असतं. तर एप्रिल कटिंग मध्ये आपण काय करायला पाहिजे. एप्रिल कटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एप्रिल कटिंग केल्यानंतर कॅनॉपी मॅनेजमेंट हा जो भाग आहे तो एप्रिल कटिंग मध्ये सुद्धा येतो आणि नंतर ऑक्टोबर कटिंग मध्ये सुद्धा ते महत्वाचं असते. तर एप्रिल कटिंग मधला कॅनॉपी मॅनेजमेंटचा जो भाग आहे ती काड्यांची संख्या निर्धारित करणे किंवा वेळेवरती किती आपल्याला काड्या करणे गरजेचं आहे. कारण द्राक्ष बागेतील द्राक्ष उत्पादन चांगल्या पद्धतीचं घ्यायचं असेल तर काड्यांची संख्या एकदम योग्य प्रमाणात पाहिजे. किती प्रमाणात पाहिजे, साधारणतः निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत असाल तर साधारणतः 1.5 ते आपण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनावर चर्चा करणार आहोत. कारण परत बेदाना वगैरे याच्यावरती जास्त फोकस करणार नाही. साधारणतः 1.5 स्क्वेअर फूट ते 1.25 स्क्वेअर फुटाला एक काडी असणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की 8-5 ची बाग असेल तर 8-5 40 स्क्वेअर फूट झालं आणि 8-5 40 स्क्वेअर फूट झाल्यानंतर तिथं साधारणतः 28 ते 30 काड्यांची संख्या असणं गरजेचं आहे. पण प्रॅक्टिकली आपण द्राक्ष भागात फिरत असताना किंवा द्राक्ष बागेत फिरत असताना आपल्या लक्षात असं येईल की तिथं बऱ्यापैकी काड्यांची संख्या जास्त असते आणि काड्यांची संख्या ज्यावेळेला जास्त होते त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टीला तिथं कठीण गोष्टीला सामोरं जावं लागतं. यासाठी काड्यांची संख्या आपण 1.5 ते 2 स्क्वेअर फुटाला मर्यादित ठेवायला पाहिजे. त्यात अत्यंत महत्वाचं की ज्या काड्या आपण ठेवणार आहेत त्या सूर्याच्या दिशेनं, वरच्या दिशेनं असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याचं असं आहे की आपण त्या ज्या काड्या आहेत त्या जेवढ्या ठेवलेल्या काड्या आहेत त्या प्रत्येक काडीवरती प्रत्येक पान हे प्रकाशाच्या दिशेनं असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रकाश त्या पानावरती पडणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण काड्या कमी ठेवतो त्यावेळेला प्रत्येक काडीवरती असणाऱ्या पानावरती सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीचा पडतो आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येऊन जे फोटोसिंथेसिस, ज्याला प्रकाश संश्लेषणाचं काम जे आपण म्हणतो ते प्रकाश संश्लेषणाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं होऊन प्रत्येक पानावरती सूर्यप्रकाश पडल्यामुळे प्रत्येक डोळ्यामध्ये जो घड तयार होत असतो तो घड अत्यंत चांगल्या पद्धतीचा आपल्याला निश्चितपणाने चांगला होतो. यासाठी त्या प्रत्येक काड्या सूर्याच्या दिशेने किंवा वरच्या बाजूने असणं गरजेचं आहे. आडव्या तिडव्या ज्या खाली तोर करून काड्या आहेत त्या काड्या ही काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जेवढ्या काड्या ठेवतो ते वरच्या दिशेने ठेवल्या जातील आणि मग अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सशक्त आणि चांगल्या जाड काड्या आपल्याला मिळेल. त्यामुळे त्या काड्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला घड निर्मिती व्हायला कोणतीच अडचण येणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी की काडे व्यवस्थापनाच्या बाबतीत दुसरी अशी की सपकेन करावं की नाही करावं हाही अत्यंत महत्वाचा विषय आहे. सपकेन केलेलं केव्हाही चांगलं, पण ज्याला घडांची संख्या भरपूर येते किंवा गर्भधारणा अत्यंत चांगल्या होते तिथं नाही केलं तर चालते. तिथं तुमचं पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. त्यामुळं सपकेन करत असाल तर
साधारणतः 9 पानं 9-10 पानं आल्यानंतर 6 किंवा 7 पानावरती सपकेन मारणे आणि सपकेनच्या नंतर पुढे परत 5-6 पानं तयार करून साधारणतः टोटल 12 पानाची काडी करणे. अशा पद्धतीने कॅनॉपी मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. कॅनॉपी मॅनेजमेंट हा विषय एवढा मोठा आहे की आपण किती जरी वेळ दिला तर कमीत कमी अर्धा तास त्यावर जातो. त्यामुळं आत्ताच्या लेक्चरमध्ये किंवा आत्ताच्या या ह्याच्यात तंत्रज्ञानामध्ये आपण काड्याची संख्या लिमिटेड ठेवायची आहे किंवा 1.5 ते 2.5 स्क्वेअर फुटाला एकच काडी ठेवायची आहे आणि उरलेल्या सगळ्या काड्या काढून ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून पूर्णपणे अत्यंत चांगल्या पद्धतीचे काड्या आपल्याला मिळतील. आता सगळं करत असताना जे तंत्रज्ञान आहे सगळ्यात महत्वाचं की ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं त्यातले महत्वाचे 2-3 पॉईंट त्यात मी घेणार आहे. जमीन व्यवस्थापन, ज्याला सॉइल मॅनेजमेंट म्हणतो. सॉइल मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा विषय की ज्याकडं बऱ्याच शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळं तिथं सॉइल मॅनेजमेंट याचा अर्थ की मातीचं व्यवस्थापन. आपलं सगळ्यांना माहिती आहे की माती ही सुपीक असणं गरजेचं आहे, ज्याला आपण फर्टाईल म्हणतो. पण नुसतं एवढ्यावरती भागणार नाही. नुसती सुपीक माती करायची असेल तर नुसत्या रासायनिक खतानं सुपीक होत नाही. त्यामुळं आपल्या जमिनीतल्या मातीचं जे आहे स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण प्रोफाईल म्हणतो, सॉइल प्रोफाईल ज्याला म्हणतो, ते अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे. त्यात मग जमीन असेल, माती असेल, पाणी असेल, सेंद्रिय खतं असतील, हवा असेल, याचं प्रमाण किंवा प्रपोर्शन अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्यात साधारणतः 50% माती, 25% हवेच्या पोकळ्या, 25% हे आणि 2% खताचा भाग अशा पद्धतीने असणं अत्यंत गरजेचं आहे. पण आपण जनरली बघितलं तर बऱ्याच ठिकाणी याच्या उलटी परिस्थिती दिसते. हे प्रपोर्शन आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही. कारण याचा परत परिणाम असा होतो की आपल्याला तिथं जमीन जर चांगली असेल, माती चांगली असेल, मातीतलं काम चांगलं असेल तर तिथं पांढऱ्या मुळे अत्यंत चांगल्या पद्धती होतील. आणि दुसरी गोष्ट अशी की माती जर चांगली नसेल, सगळ्यात महत्वाचा त्यात घटक जमीन व्यवस्थापन मधला जमिनीत असणारा ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब ज्याला म्हणतो, तो अत्यंत महत्वाचा. आणि सेंद्रिय कर्ब जर बघितला आपण बऱ्याच ठिकाणी, आपण जर सॉइल अनालिसिस किंवा माती परीक्षणाचे रिपोर्ट बघितले तर एवढी दयनीय अवस्था आहे की सेंद्रिय कर्ब 0.10 0.20 पासून 0.60-70 पर्यंत, याच्यापेक्षा जास्त नसतो याच्या पलीकडे. जर चांगल्या गोष्टी किंवा चांगलं पिकाचं उत्पादन यायचं असेल तर कमीत कमी 1.5 ते 2-2.5 पर्यंत सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे. आणि मग तो सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीने आपण वाढवायला पाहिजे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एकतर शेणखताचा वापर चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. पण आत्ताच्या परिस्थितीत शेणखताची किमती बघितल्या तर जवळजवळ 6 ते 7 हजार रुपये ट्रेलर, 2 चाकी ट्रेलर, एवढी भयानक किंमत वाढल्या. पण त्याला पर्याय असू शकत नाही. पण पर्याय आपण खत, हिरवळीची खतं असतील, पालापाचोळा असेल, बगॅस असेल, कंपोस्ट असेल, मळी असेल किंवा तुम्हाला जे रेसिड्यूज त्या वनस्पतींचं जे वेस्टेज आहे की जे बाद पालापाचोळा आहे त्या पद्धतीने आपण सेंद्रिय खत किंवा खत करू शकतो, कंपोस्ट खत करू शकतो किंवा गांडूळ खत करू शकतो. अशा पद्धतीनं. आणि जून जुलैमध्ये जर उन्हाळ्यात जर आपण हिरवळीच्या खताचा वापर केला, ताग असेल, धेंचा असेल, जेवढे आपल्याकडे सिरियल्स ज्याला आपण म्हणतो कडधान्य असतील, जेवढे मिळतील तेवढे एकत्रित करून जर पेरली द्राक्ष बागेत आणि ते साधारणतः सप्टेंबरच्या दरम्यान जर आपण गाडली जमिनीत किंवा भुंड्यावर टाकून थोडीशी माती दिली तर आपल्याला तिथं सेंद्रिय कर्ब अत्यंत चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो किंवा मिळवणं गरजेचं आहे. आता सेंद्रिय कर्ब ज्या वेळेला मातीत किंवा जमिनीत चांगल्या पद्धती असतो त्यावेळेला खतं उपलब्ध करून देणाऱ्या जे बॅक्टेरिया असतो, बायोस्फेअर ज्याला, बायोमास ज्याला म्हणतो किंवा जैविक घटक जिथं म्हणतो, मग तिथं केएसबी असेल, पीएसबी असेल किंवा इतर सगळ्या मायक्रोन्युट्रिएंट उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया असतील, झिनपॅक असेल, या सगळ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथं बॅक्टेरिया आपल्याला तयार होतील आणि मग आपण दिलेलं जे काही खत आहे, रासायनिक खत, ते पिकाला उपलब्ध होऊन देण्याच्या फॉर्ममध्ये जाऊ शकतं. जर जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल, ह्युमस कमी असेल, सेंद्रिय पदार्थ कमी असतील तर आपण दिलेली रासायनिक खतं, आता उदाहरणादाखल द्यायचं झालं तर जे फॉस्फरस युक्त खतं ज्याला आपण म्हणतो, पोटॅश युक्त खतं जे म्हणतो, फॉस्फरस हा असा घटक आहे जमिनीत दिल्याबरोबर मातीच्या कणाबरोबर स्थिर होतो किंवा फिक्स होतो. दिलेला फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी तिथं फॉस्फरस विरघळणारे जे जीवाणू आहेत, ज्याला पीएसबी, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आपण म्हणतो, त्या तिथं असणं गरजेचं आहे. जर त्या तिथं नसतील तर कितीही फॉस्फरस आपण दिला, कितीही प्रमाणात, किंवा मी तर म्हणेन पोत्याने जरी खतं दिली तर त्या खताचा
पिकाला काडी मात्र उपयोग होतो. त्यामुळं जे दिलेलं खत आहे ते कन्व्हर्टेड तो पिकाला उपलब्ध करून देणाऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी त्या बॅक्टेरिया तिथं असल्या तर निश्चितपणानं आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे टोटली जर सेंद्रिय खतं आपण दिली आणि मातीचा जर पोत चांगला दिला, चांगला हे झाला, तर अशा पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला येऊ शकतं. आता दुसरा घटक जो मी सांगितला ती वॉटर मॅनेजमेंट, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्या घटकाकडे आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष करतो. वॉटर मॅनेजमेंट, पाणी आहे म्हणून पाणी देणं हा वॉटर मॅनेजमेंट मधला भाग नाही. त्या पिकाच्या गरजेनुसार, जमिनीच्या प्रतीनुसार आपण त्या पिकाला पाणी देणं आवश्यक आहे. पण आपल्याकडे उलट होतं. ड्रिप सिस्टीम आल्यापासून आपलं ड्रिप नेहमी चालू असतं. काय काय जणांच तर ऑटो सिस्टीम आल्यापासून ऑटो चालू झाला, लाईट गेली की ऑटो चालू आणि मोटर चालू, आणि पाणी त्या पिकाला किती देतो याचा म्हणजे त्यांना लिमिट नसते. त्यामुळं पाणी पिकाला गरजेनुसार देणं आणि वापशानुसार देणं. खरं तर द्राक्ष पिकातलं किंवा इतर पिकातलं सगळ्यांचा आपण जर विचार केला तर 100% चांगलं उत्पादन यायचं असेल तर 2 घटक अत्यंत महत्वाचे किंवा सगळेच घटक महत्वाचे आहेत. त्यातलं प्रमाण असं आहे की माती व्यवस्थापनाला 20% आहे, पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत 40%, आणि मग तुमचं पेस्टिसाइड्स असेल, ग्रोथ रेग्युलेटर जीएच असेल किंवा रासायनिक खताचा असेल तर 1-2%, 5%, थिनिंग असेल त्याला 4%. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं काम केलं तर चांगल्या पद्धतीने उत्पन्न येतं. पण आपण जर 2 गोष्टी बघितल्या तर 40% वॉटर मॅनेजमेंट आणि 20% सॉइल मॅनेजमेंट किंवा मातीचं व्यवस्थापन यासाठी असतात. इथं आपण एवढं काम करतो का? 60%चा जिथं लक्ष द्यायला पाहिजे तिथं 60% लक्ष देतो का? तर तिथं आपण 60% लक्ष देऊ शकत नाही किंवा दिलेलं जात नाही. देणं गरजेचं आहे आणि मग तिथं देणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून वॉटर मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. वॉपशात पाणी देणं याचा अर्थ जमिनीचा वॉपसा ठेवून पाणी देणं, याचा अर्थ जमिनीत हवेच्या पोकळ्या असतात आणि पाण्याची मुवमेंट, ज्याला कॅपिलरी मुवमेंट म्हणतो, की आपण त्या पाणी देत असताना वापशात पाणी द्यायचं असतं. वापसा याचा अर्थ जमिनीचा वापसा तपासण्यास किंवा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण आपल्या जमिनीतील किंवा द्राक्षबागेतील बोदावरची माती हातात घेतली, थोडस मुटका केला, वरती टाकला आणि खाली येईपर्यंत सुट्टी झाली किंवा हात मोकळा केला तर माती सुट्टी होणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जर तसं मूठ आवळले तर माती बघली तर ती बॉल किंवा चेंडू तयार होते. मग तिथं अजिबात वापसा कंडिशन नसते. त्यामुळं पाणी गरजेनुसार आणि वापशानुसारच देणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन, पाणी आपण देत असताना बरेच जण डेली ड्रीप, रोजच्या रोज ड्रीप चालू करतात. हे चुकीची पद्धत आहे. आपण ज्यावेळेला पाणी देतो त्यावेळेला त्या जमिनीतला वापसा मोडतो आणि रोज पाणी देत असलं तर तिथं पूर्णपणे वापसा घालवतो किंवा वापसा नाहीसा करतो. त्यासाठी आपण डेली पाणी न देता कमीत कमी 2 ते 3 दिवसाच्या गॅपनं, किंवा जर जमिनीची प्रत कशा पद्धती आहे, जमीन हलकी असेल तर 1 दिवसाच्या गॅपनं, जमीन भारी असेल तर 3 कमीत कमी 2 ते 3 दिवसाच्या गॅपनं पाणी देणं गरजेचं आहे. आणि मग पाणी किती द्यायला पाहिजे, जमिनीच्या प्रतीनुसार आपण पाणी देणं गरजेचं आहे. पिकाच्या गरजेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. आपण दुपारच्या वेळेस जर द्राक्ष बागेत गेलो आणि थोडस वरच्या पानासनी किंवा मध्ये पानासनी जर हात लावला आणि थोडस गरम वाटायला लागलं तर तिथं पिकाला पाण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला ते इंडिकेशन आहे. किंवा थोडस कोमजलं तर तिथं हे पाणी देणं आवश्यक आहे. विनाकारण आपण पाणी आहे म्हणून जादा पाणी देणं अत्यंत चुकीची पद्धत आहे. म्हणून आपण या पद्धतीनं, अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि पाणी आणि जमीन व्यवस्थापन याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट इथं नमूद करायची वाटेल की द्राक्ष बागेतील बोध जो आहे एकदम भुसभुशीत पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण गेलो तर बेडगं जरी मारलं, बेडग्यानं असं उकरलं तरी सुद्धा उकरलं जात नाही. मी तर म्हणेन त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हातानं जर बुंड्याच्या वरती आपण उकरलं तरी कमीत कमी अर्धा फुटापर्यंत असं माती सुट्टी करता आली पाहिजे. याचा अर्थ असा की तिथं भुसभुशीतपणा असतो आणि अशा पद्धतीचं तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तिथं जे असणाऱ्या पांढऱ्या मुळी असतात ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतात. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही काम केला, पाणी आणि जमिनीचं व्यवस्थापन आणि बुंडा नेहमी भुसभुशीत ठेवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करायला पाहिजे. मग तिथं आपल्याला जैविक मल्चिंग किंवा ऊसाच्या पाचोळ्याचं मल्चिंग असेल किंवा पालापाचोळ्याचं मल्चिंग असेल त्या बुंड्यावरती आपण कायम टाकायला पाहिजे. द्राक्ष बागेतील असणारी तण
असतील ती बाहेर न टाकता तिथंच उपडून जर आपण त्याचं मल्चिंग केलं तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतायत. अशा पद्धतीनं तुम्ही 1-2 घटकावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं जर काम केलं तर निश्चितपणानं द्राक्षाचं उत्पादन निर्यातक्षमच्या योग्य अशा उत्पादन आपल्याला घ्यायला कोणतीच अडचण नाही. आता दुसरा गोष्ट अशी की आपण यात काम करत असताना परत ऑक्टोबर कटिंग कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, ऑक्टोबर कटिंगच्या पहिले काय काम करायला पाहिजे, ऑक्टोबर कटिंग नंतर काय काम करायला पाहिजे, जीए ट्रीटमेंट कशा पद्धतीने पाहिजे, फर्टिगेशन कशा पद्धतीने पाहिजे, आणि 1-2 रोगाचं आपण इथे डिस्कशन करणार आहोत. आता ऑक्टोबर कटिंगच्या अगोदर आपण 10 ते 15 दिवस आपल्याला जे काय काम करायचं आहे, जो बेसल डोस आपण माती आणि पाणी परीक्षणानुसार माती परीक्षणानुसार ठरवून जो बेसल डोस आहे तो देणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की खताचा डोस कोणीतरी सांगतंय म्हणून 4 पोती डीएपी, 4 पोती सुपरफॉस्फेट, 10-26-1-2 पोतं अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं फर्टिलायझरचा डोस देणं अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी आपण वर्षातनं किमान एकदा मातीचं परीक्षण करणं गरजेचं, आणि मातीचं परीक्षण करून केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येते की आपल्या द्राक्ष बागेतील मातीत किंवा जमिनीत कोणत्या घटकाची कमतरता आहे, कोणत्या घटक विपुल प्रमाणात आहे किंवा जास्त प्रमाणात आहे. मग ज्या घटकाची कमतरता आहे त्याच घटकाचं अप्लिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. पण आपल्याकडे उलट होतं, आपण डोळे झाकपणानं आंधळेपणानं कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा आपल्याला वाटतंय म्हणून आपण ती खतं टाकत देतो, तर आपला त्यामुळे आपला खर्चही वाढेल आणि त्या खर्चामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतीलच असं गॅरंटी देता येणार. त्यासाठी आपण खतांचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीचं करणं गरजेचं आहे. त्यामुळं 15 ते 20 दिवस अगोदर तुम्हाला शेणखत घालायचं असेल शेणखत घालून घ्या, हिरवळची खत द्या, आणि त्याच्यावरती तुमचा जो माती परीक्षणानुसार येणारा जो डोस आहे तो द्या. अशा पद्धतीने खताचं 15 ते 20 दिवस अगोदर काम करा. ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर 1-2 स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर बघितलं पावसाळी वातावरण संपलेलं असतं आणि त्या पिरियडमध्ये त्या पानावरती बऱ्यापैकी दावणी किंवा सगळ्या रोगाचे स्पोर्स ज्याला आपण बीजाणू म्हणतो ते तिथं असतात. आणि मग त्या बीजाणू आपण ज्यावेळेला कटिंग करतो, कटिंग केल्यानंतर पानं आणि काड्या जमिनीवरती पडतात आणि त्याच वेळेला ते पाण्याने थोडासा पाऊस पडला किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यानंतर तिथं आणि वातावरण चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर तिथं रोगाचे स्पोर्स तिथं जर्मिनेट होतात आणि एकदम रोग येण्याची शक्यता असते. म्हणून ऑक्टोबर कटिंगच्या अगोदर एक बोर्डो मिश्रणाचा स्प्रे पीएच काढून 7 ते 7.5 पीएचचा बोर्डो मिश्रणाचा स्प्रे साधारणतः 100 लिटरला 500 ग्रॅम मोडतात आणि पीएच 7.5 येईपर्यंत चुना, अशा पद्धतीचा जर तुम्ही स्प्रे दिला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला ट्रायकोडर्माचा स्प्रे 1-2 घ्या. ट्रायकोडर्मा स्प्रे घेतल्यानंतर पानावरती असणाऱ्या काडीवरती असणाऱ्या बुरशीच्या स्पोर्सला पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम कव्हर करण्याचं काम या ट्रायकोडर्मा करत असतो. अशा पद्धतीने तुम्ही जर 2 स्प्रे घेतले ट्रायकोचा आणि बोर्डोचा तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला काम करता येईल किंवा नियंत्रण रोगाचं करता येईल. आता दुसरी गोष्ट अशी की ऑक्टोबर कटिंग करत असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ऑक्टोबर कटिंग करत असताना, छाटणी करत असताना बऱ्याच जणांना जेवढं पिकलेले डोळे आहेत किंवा पिकलेले मॅच्युअर केन आहे तेवढं ठेवून सगळे कट करतो आणि अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपण मगाशी जसं कॅनॉपी मॅनेजमेंटचा भाग सांगितला एप्रिल मधला, तसाच इथून पुढचा सुद्धा हा जे काड्यांची छाटणी आहे हा सुद्धा कॅनॉपी मॅनेजमेंट मध्ये हा भाग येतो. त्यात आपण छाटणी करत असताना सबकेन केला असेल तर सबकेनच्या पुढे 2 किंवा 3 डोळे ठेवून सगळी मॅच्युअर काडी तिथनं पुढे कट करायला पाहिजे. आणि पेस्टिंग करत असताना सुद्धा साधारणतः सबकेनचा डोळा ज्याला आपण मेन डोळा म्हणतो त्या डोळ्याला आणि पुढच्या 2-3 डोळ्याला स्पेट लावायला पाहिजे. पण पेस्टिंग करत असताना आपण शेवटच्या पहिल्या डोळ्यापासून शेवटपर्यंत काडीच्या शेंड्यापर्यंत पेस्टिंग करत असतो. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. याचा प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेला आपण द्राक्षवेलीच्या काड्यावरती पेस्टिंग करतो आणि हायड्रोजन सायनामाइडचं पेस्टिंग केल्यानंतर जवळजवळ सगळ्या डोळ्याला पेस्ट केल्यानंतर सगळे डोळे स्प्राउट होतात किंवा फुटतात आणि प्रत्येक डोळ्यातनं कोंब बाहेर येत असताना त्या काडीत असणारं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज त्या घडाच्या वाढीसाठी किंवा मण्याच्या वाढीसाठी नंतर लागतं. आणि जेवढ्या जास्त डोळ्याला आपण पेस्टिंग करू त्या डोळ्यावरती पेस्टिंग केल्यानंतर ते सगळे डोळे फुटतात आणि फुटल्यानंतर त्या काडीतलं असणारं स्टोरेज आहे ते वाया जातं.
आणि मग आपण काड्यांची संख्या निर्धारित केली, काड्यावरती असणाऱ्या डोळ्याला पेस्ट लावण्याची संख्या निर्धारित केली, तर आपल्याला त्या झाडातलं असणारं स्टोरेज पुढं जे उपयोगी पडणार असतं ते स्टोरेज आपल्याला घडासाठी वापरता येऊ शकतं. त्यासाठी छाटणी 2 ते 3 डोळ्यावरती करा, पेस्टिंग करा आणि पेस्टिंग केल्यानंतर त्या पुढचा जो भाग कॅनॉपी मॅनेजमेंट असतो, फेलफूट काढणी किंवा वांस फुटी काढणी हा अत्यंत महत्वाचा आणि वेळेवरती होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला 4-5 किंवा अर्धा फूट बरेपर्यंत काड्याची लांबी गेल्यानंतर आपण फेलफूट काढतो, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. साधारणतः घड आपल्याला दिसायला लागल्यानंतर 2 ते 3 किंवा 4 पानावरती घड दिसायला जास्तीत जास्त दिसतो. 13 ते 14 दिवस किंवा जास्तीत जास्त 15 दिवसाच्या दरम्यान फेलफूट काढणं अत्यंत गरजेचं आहे किंवा काढायलाच पाहिजे. जेवढा आपण फेलफूट काढण्यासाठी उशीर करतो तेवढं त्या झाडातलं स्टोरेज त्या फुटीनं जातं, अन्नसाठा जातो आणि मग ते आपल्याला जे का अन्न राखीव किंवा रिझर्व्ह ठेवायचं असतं ते पूर्णपणे निघलं जातं, त्यातनं गेलं जातं आणि मग त्यात घडाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे फेलफूट वेळेत काढणे, साधारणतः 13 ते 15 दिवसाच्या दरम्यान फेलफूट व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला जेवढ्या आवश्यकता घड आहे, एका काडीवरती 2 जास्तीत जास्त फेलफूट आपल्या घडांच्या काड्या ठेवून उरलेले सगळे फेलफूट काढायला पाहिजे. मग इथं चूक करतात शेतकरी, की जेवढे घड चांगले दिसत आहेत म्हणून ते सगळेच घडांच्या काड्या ठेवल्या जातात आणि घडांच्या काड्या ज्या वेळेला आपण सगळ्या ठेवतो, बऱ्यापैकी ठेवतो, त्यावेळेला जास्त फुटीची संख्या होते, त्यावेळेला आपल्याला काडीची लांबी मिळत नाही किंवा घडाच्या पुढे पानांची संख्या जी जास्त 10 ते 12 पानं कमीत कमी पाहिजेत, त्या पानांची संख्या आपल्याला तिथं मिळत नाही. त्यासाठी आपण घडांची संख्या, पानांची संख्या निर्धारित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घडांची संख्या निर्धारित करणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे 2 जर तुम्ही कामे वेळेत केली तर निश्चितपणानं आपल्याला चांगलं उत्पादन यायला कोणतीच अडचण येणार नाही. आता कॅनॉपी मॅनेजमेंट मधला दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे की पिंचिंग, काडीचं शेंडा मारणे किंवा पिंचिंग ज्याला आपण म्हणतो, ते अत्यंत महत्वाचं आहे. शेंडा मारत असताना शेंडा आपण जेवढा आपल्यात जर एक्सपोर्टची बाग करत असाल तिथं आपल्याला पूर्णपणे बाग कव्हर व्हायला 5 ते 10% फक्त सूर्यप्रकाश जमिनीवर पडेल इतपत आपल्याला कॅनॉपी असणं गरजेचं आहे. जर कॅनॉपी कमी असेल, घड उन्हात आले तर त्याचं सूर्याच्या प्रकाशात आल्यानंतर कलर बदलतो, पिवळसर कलर येतो किंवा तांबूस कलर येतो, तशा पद्धतीचा माल चालत नाही. त्यासाठी आपण कॅनॉपी मॅनेजमेंट अशा पद्धतीने पाहिजे की आपल्या बागेवरती कॅनॉपी माल किंवा घड पूर्णपणे कव्हर व्हायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे थोडासा सूर्यप्रकाश 5 ते 10% प्रमाणात सूर्यप्रकाश जमिनीवरती जायला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण कॅनॉपी मॅनेजमेंट केलं आणि शेंडा पिंचिंग केली, साधारणतः 30 ते 35 दिवसापर्यंत, ऑक्टोबर 10 तारखेपर्यंतचे प्लॉट असतील, कटिंग असतील, तर तिथं साधारणतः 30 दिवसाच्या आत आपल्याला शेंडा पिंचिंग करता येतो. त्यानंतर लेट प्लॉट असतील ते साधारणतः 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान शेंडा पिंचिंग करणं गरजेचं आहे. आणि तिथं जर शेंड्याची वाढ कमी प्रमाणात असेल तर आपण शेंडा पिंचिंग करण्याची आवश्यकता नाही. आपोआपच तिथं जर शेंडा थांबला असला, आपल्याला पाहिजे तेवढं कॅनॉपी, तर आपण तिथं वाढ थांबवणं गरजेचं आहे किंवा शेंडा पिंचिंग करणं गरजेचं आहे. आता कॅनॉपी मॅनेजमेंट नंतर जो महत्वाचा विषय जो होतो, जीएची ट्रीटमेंट कशा पद्धतीनं असायला पाहिजे किंवा जीए बरोबर संजीवकांचा कशा पद्धतीनं वापर करायला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. जीए ट्रीटमेंट, कारण द्राक्ष बागेत जे संजीवकाचा वापर केला जातो, एक लिव्होसिन, 6-वे, युरॅसिल आणि जीए किंवा दुसरे पीजीआर, ग्रोथ रेग्युलेटर जे म्हणतो आपण त्याला. तर ऑक्टोबर कटिंग मध्ये जीएचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, किती प्रमाणात करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येकाला वाटेल त्या पद्धतीनं आपण जीएचा वारंवार वापर करतो, हे चुकीचं आहे. त्यामुळं जीएचे आपले टप्पे कशा पद्धतीने पाहिजेत, एक जर आपल्याला प्रीब्लूम साधारणतः 20 ते 23-24 दिवसाच्या दरम्यान जी अवस्था द्राक्ष बागेत असते त्याला प्रीब्लूम अवस्था म्हणतात, आणि त्या दरम्यान आपण एक जीएचा साधारणतः सुपरसोनाका सोडून ज्या बागा आहेत तिथं 10 ppm चा जीएचा स्प्रे घेणं अत्यंत आवश्यकता आहे. त्या जीएच्या स्प्रेमुळं घडातील पाकळी किंवा घडाची साईज वाढण्याचं काम किंवा घडाचं पाकळ्यामधलं अंतर वाढण्याचं काम केलं जातं. तिथं अशा पद्धतीने द्या. जिथं सुपरसोनाची बाग 5 ते 7 ppm चा जीए त्या प्रीब्लूम मध्ये देणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर एखादं जे चांगलं आपल्याला जे वाटते मार्केटमधलं मायक्रोन्यूट्रिएंट किंवा ग्रोथ रेग्युलेटर एखादं घेणं अत्यंत गरजेचं आहे.
आता त्यानंतर जे टप्पे द्राक्ष बागेत जीएच्या स्प्रेचे असतात ते फ्लॉवरिंग चालू झाल्यानंतर आपण जीएचे स्प्रे देणं गरजेचं आहे. ज्या लांब व्हरायटी आहेत तिथं फ्लॉवरिंग साधारणतः 50 ते 60% फ्लॉवरिंग आल्यानंतर आपण पहिला जीएचा 10 ppmचा स्प्रे घ्यायचा आहे. सुपर सोनाकाला तो 7 ppmचा घ्यायचा आहे. आता पहिला जो जीएचा स्प्रे असतो त्याचं मेन काम असतं ते आपल्याला गळ करून घेणं किंवा थिनिंग करून घेणं, थिनिंगचा जीए किंवा गळ करून घेणं. आणि त्या पिरियडमध्ये आपण थोडासा जे 10 ppmचा जीए घ्यायचा, साधारणतः 50 ते 60% फ्लॉवरिंग झाल्यानंतर पहिला घ्यायचा. त्यानंतर 1 दिवसाच्या गॅपनं परत 15 ppmचा, 15 ppmचा, त्यानंतर 20 ppmचा आणि त्याच्याबरोबर एखादा आपल्याला जे ग्रोथ रेग्युलेटर चांगला आपल्या अनुभवातला आहे त्याचा वापर आपण करायचा. असं साधारणतः 3 ते 4 स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त घेण्याची आवश्यकता नाही 4 स्प्रे घेण्यानंतर. 7 ppmचा, परत 10 ppmचे एक 2 आणि शेवटचा एक 15 ppmचा. अशा पद्धतीने 4 ते 5 आपण जर स्प्रे घेतले तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्या हे मिळेल. फक्त आता ह्या जीएस स्प्रेच्या बाबतीत जे एक्सपोर्ट करतोय आपण, तास गणेशचे जे प्लॉट आहेत तिथं आपण जीए पूर्णपणे सेटिंग होऊन जवळजवळ 5 ते 6 mm, 7 mm पर्यंत, 6 mm पर्यंत आपण जीएचा स्प्रे द्यायचा नाही. याचं कारण असं आहे की आपण जर ताशी गणेश प्लॉटला जीएचा स्प्रे जर लवकर दिला किंवा सेटिंगच्या अवस्थेत दिला, फ्लॉवरिंग स्टेजमध्ये दिला, तर तिथं आपल्याला लांबडे मणे आणि व्हेरिएशन मण्यात जाणवतं. आणि मग एक्सपोर्टच्या बाबतीत मण्याचं व्हेरिएशन अजिबात चालत नाही. एखादा एम चालतो. साधारणतः एका बंचमध्ये एक सारखे 16 ते 16 किंवा 17 ते 17, 18 mm, 17-18 mm अशा पद्धतीचंच बंचमध्ये मणी असणं आवश्यक आहे. जर ताश गणेश प्लॉटला आपण जीए लवकर दिला तर तिथं व्हेरिएशन येण्याची शक्यता असते. आता पूर्णपणे सेटिंग झाल्यानंतर ज्याला आपण सायझिंगचा स्प्रे म्हणतो किंवा जीए म्हणतो, आता गेल्या 5-6 वर्षात आपल्याकडं स्प्रे युनिट आलेत. ESA स्प्रे असेल किंवा लो व्हॅल्यूम किंवा चिमा ज्याला म्हणतो आपण, या स्प्रे मध्ये असते. तर अशा पद्धतीने आपण स्प्रे घेत असताना किती जीएचं प्रमाण पाहिजे किंवा या ह्याचे ESA स्प्रेचे असेल किंवा चिमाचे किती स्प्रे घ्यायला पाहिजे, साधारणतः 4 स्प्रे घेणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा ज्या व्हरायटी आपल्या या आहेत साधारणतः एकरी 40 ग्रॅम जीए, एकरी 40 ग्रॅम जीए, त्याच्याबरोबर ती ग्रोथ रेग्युलेटर किंवा पीएच स्टॅबिलायझर अशा पद्धतीनं पहिला स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पहिला जो स्प्रे सुपर सोनाकाचा आहे तिथं आपण एकरी 25 ते 30 ग्रॅम जीएचा वापर करायचा आहे. त्यानंतर इतर व्हरायटीला पहिला स्प्रे झाल्यानंतर 4 ते 5 ते 6 दिवसानंतर दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. तो साधारणतः 40 ग्रॅम जीए, परत 5 ते 6 दिवसानंतर 30 ग्रॅम जीए आणि चौथा आहे ते 30 ग्रॅम जीए. अशा पद्धतीने 3-4 स्प्रे आपण जर घेतले तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत आहेत. सुपर सोनाकामध्ये पहिला 30 ग्रॅमचा जीए, परत 25 ग्रॅमचा जीए आणि परत 25 ग्रॅमचे असे 3 ते 4 स्प्रे जीएचे घेतले तर आपल्याला रिझल्ट अत्यंत चांगल्या पद्धतीचे मिळू शकतात. आता ह्या जीएच्या ट्रीटमेंट नंतर अत्यंत महत्वाचा जो विषय येतो, आता यानंतर सुद्धा जर आपल्याला थोडं साईज मध्ये प्रॉब्लेम वाटत असेल तर शेवटच्या टप्प्यात म्हणजे 70-75 दिवसाच्या दरम्यान एखादा 20 ppmचा जीए किंवा ग्रॅम मध्ये बोलला तर 10 ग्रॅम प्रति एकर अशा पद्धतीनं जीए जर वापरला आणि त्याच्याबरोबर एखादा ग्रोथ रेग्युलेटर सीपीपीचा वापर केला तर होऊ शकतं. आणि जे शेतकरी हँडडीप घेतायत, हातानं किंवा जे मग मध्ये बुडवणी करतायत, तिथं आपल्याला साधारणतः गोल व्हरायटी असतील तर 60 ppmचा जीए आणि 60 ppm जीए प्लस त्याच्याबरोबर सीपीपीओ 2 मिली आणि त्याच्याबरोबर डायमोर वापरणं असलं तर 0.30 ते 40.40 याच्यावरती डायमोरचा वापर आपण करू नये. अशा पद्धतीनं सीपीपीओ एक पहिला डीप घ्या आणि 8 ते 10 दिवसानंतर दुसरा डीप 50 ppm जीए, त्याच्याबरोबर 1 ते 1.5 मिली सीपीपीओ आणि त्याच्याबरोबर एखादं ग्रोथ रेग्युलेटर. अशा पद्धतीनं जर तुम्ही 2 डीप घेतले आणि मग सुपर व्हरायटीला घेणार असाल तर तिथं आपल्याला 40 ppmचा जीए आणि दुसऱ्या ह्याच्या 40 ppmचा जीए अशा पद्धतीने जर तुम्ही डिपिंग घेतलं तर आपल्याला जीएचे रिझल्ट चांगले मिळतात. आता निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे तो थिनिंग, आणि थिनिंग वेळेवर करणं गरजेचं आहे. थिनिंग करत असताना वेळेत होणं, थिनिंग याचा अर्थ जे जादाचे मणी घडात असतात
ते लवकरात लवकर काढून टाकणे, की जे स्टोरेज झाडातलं कमीत कमी आपल्याला त्यात येईल. थिनिंगच्या पद्धती असं आहे की कमीत कमी तो घड एकदम हार्वेस्टिंगच्या वेळेला सुटसुटीत असावा, मनी एकदम कॉम्पॅक्ट किंवा घड कॉम्पॅक्ट नसावा. त्यात करत असताना आपण पाकळी थिनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. इतर थिनिंग किंवा लोकल मार्केटच्या थिनिंगला करत असताना आपण थोडस एकाड एक पाकळी किंवा थोडस मनी काढतो. पण एक्सपोर्टच्या बाबतीत थिनिंग करत असताना पहिल्या 3 ते 4 ज्या मोठ्या पाकळ्या असतात, लांब पाकळ्या असतात, त्या पाकळ्या ठेवून मध्ये परत 2-3 पाकळ्या कट करून खाली 3 पाकळ्या ठेवून परत 3 पाकळ्या कट करून असं 3-3 पाकळ्याचा जर बंच केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीचा बंच, त्याला कोनिकल शेप ज्याला म्हणतो आपण, असा पद्धती होतो. आता त्या पाकळ्यावरच परत मकळ्या मारणं, वरच्या 4 पाकळ्या ठेवल्या असतात यावर त्या एकाड एक खालीवर करत असं मकळ्या 3-4 मण्याच्या मकळ्या असतात त्या कट करून घेणं गरजेचं आहे. थिनिंग करत असताना घडात 80 ते 100 मणी किंवा जास्तीत जास्त 110 मणीपर्यंत जर मणी ठेवलं तर तो जो राहिलेला मणी आहे तो एकदम चांगल्या पद्धतीचा आपल्याला साईज मध्ये मिळू शकतो. साधारणतः 16 ते 17 किंवा 17-18 चा मणी 100 मणी झाले तर त्या मण्याचं 10 ते 8 ते 12 ग्रॅम मणीचं वजन होतं. साधारणतः 700 ते 500 ते 700 ग्रॅम किलो पर्यंत आपल्याला घडाचं वजन मिळू शकतो. 10 ग्रॅमचा मणी 100 मणी झाले तर 1 किलोचं आपल्याला घड मिळू शकतो. त्यामुळं घडांची संख्या, घडात ठेवलेल्या घडात मण्यांची संख्या अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कितीही सगळं काम केलं, थिनिंगचं जर काम व्यवस्थित नाही झालं तर तिथं आपल्याला घड पोचवणार नाही आणि मनी पोचवणार नाही आणि पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला तिथं उत्पादन मिळणार नाही आणि साईज मिळणार नाही. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळू शकणार नाही. अशा पद्धतीनं थिनिंग करणं, वेळेत करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे थिनिंग झाल्यानंतर जे अत्यंत महत्वाचं आहे फर्टिगेशन, त्याला आपण खताचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे हेही महत्वाचं आहे. आता फर्टिगेशन करत असताना बरेच लोक आंधळेपणानं, मग पहिल्यांदा मी सांगितलं बेसल डोसच्या बाबतीत सांगितलं की आंधळेपणानं आपण खतं घालतो. जर तुमच्याकडे मातीचा रिपोर्ट असेल, माती परीक्षणाचा रिपोर्ट असेल, पानदेठ परीक्षणाचा रिपोर्ट असेल, 40-45 दिवसाच्या दरम्यान आपण जर पानाचं आणि देठाचं परीक्षण केलं आणि तो रिपोर्ट असेल तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येते. मग ज्या घटकाची गरज आहे साधारणतः पहिल्या स्टेजमध्ये, आता ऑक्टोबर 5-10 तारखेपर्यंत तिथं जर बघितलं आपल्याला तर तिथं पाऊस पडत असतो, विजा चमकत असतात, तिथं ऑलरेडी नत्राचं प्रमाण जास्त असतं. त्या टप्प्यापर्यंत आपल्याला नत्राची आवश्यकताच नसते किंवा नत्र देणं गरजेचं नसतं. जर वाढ चांगली असेल, चांगल्या पद्धतीचं शेंडा चालत असेल तर तिथं नत्र न देता तिथं आपल्याला त्या झाडामध्ये किंवा द्राक्षवेलीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश लेवलची व्यवस्था किंवा पोटॅश लेवल करणं गरजेचं असते. फॉस्फरस आणि पोटॅश लेवल जर चांगल्या पद्धती असेल तर झाड शक्यतो रोगाला बळी पडत नाही. नत्राची जर लेवल वाढली तर नत्र अत्यंत जास्त प्रमाणात झालं तर निश्चितपणानं आपल्याला सगळ्याच गोष्टी, दावणी असेल किंवा इतर किडे असतील, जर वाढ फोपावली ज्याला बिगरस ग्रोथ म्हणतो त्या पद्धतीची वाढ असेल तर तिथं निश्चित प्रमाणात आपल्याला जास्त प्रमाणात तिथं रोग आणि किडी पाहायला मिळतात. त्यामुळं गरजेनुसार आणि जेवढं पाहिजे इसेन्शियल आहे तेवढाच खताचा वापर करणं गरजेचं आहे. साधारणतः पहिल्या 35 ते 40 दिवसात आपल्याला नत्राची गरज असते. तिथनं पुढं 35 ते 50-60 दिवसापर्यंत आपल्याला फॉस्फरसची गरज असते आणि तिथून पुढे पोटॅशची गरज असते. पण पोटॅशची गरज मॅच्युरिटीलाच असते अशातला भाग नाही. आपण पहिल्यांदा मगाशी मी सांगितलं फॉस्फरस आणि पोटॅश पहिल्या टप्प्यात सुद्धा अत्यंत माती परीक्षणाचा रिपोर्ट आहे त्याप्रमाणे गरजेनुसार आपण खतं देणं. पहिल्या टप्प्यात छटणीच्या पिरियडमध्ये 13 त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात 19 असेल, फॉस्फरिक ऍसिड असेल, या घटकाचा वापर करा. आणि खताच्या फर्टिगेशनच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपण फॉस्फरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिडचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. फॉस्फरिक ऍसिड जे आपल्याला P2O5 आहे, फॉस्फरसची गरज अत्यंत चांगल्या पद्धतीचा भागवतो. इझिली अवेलेबल फॉस्फरस त्या ह्याच्यातनं दिलेला असतो. पण बऱ्याच जणांच्यातले वेगवेगळे तर्क असतात की आपण फॉस्फरिक ऍसिड जमिनीत दिल्यानंतर आपल्या जमिनीत असणारे जीवाणू, आपलं जे जैविक घटक आहेत त्या किंवा बॅक्टेरिया त्याचा त्रास होतो का? असं काही होत नाही. किंवा फॉस्फरिक ऍसिडमुळे झाडाची मुळं जळतात वगैरे असं काही होत नाही. आपण साधारणतः एकराला 1 लिटर 8 दिवसातनं 4 दिवसातनं
अशा पद्धतीने देतो त्याने त्यात जास्तीत जास्त पाण्यात देतो. आता दुसरं जे सल्फ्युरिक ऍसिड मी जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचा रोल बजावत असतं की ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सल्फ्युरिक ऍसिड ज्या वेळेला आपण जमिनीत देतो त्यावेळेला जमिनीत असणारं क्षार किंवा त्या जमिनीतला पाण्याचा आणि मातीचा पीएच कमी होतो. कुठलेही खतं दिल्यानंतर 5.5 ते 6.5 पीएच मध्ये किंवा जास्तीत जास्त 7 पीएच मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपटेक झाड करतं. आणि जर तिथं पीएच जास्त असला, क्षार जास्त प्रमाणात असतील, तर तिथं आपल्याला खतं कितीही दिली तर आपटेक किंवा त्याचा उपयोग झाडाला जास्त प्रमाणात होत नाही. त्यामुळं आपण जर सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केला किंवा सुपर फॉस्फेटच्या निवळीचा जरी चांगल्या पद्धतीचा वापर केला तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं रिझल्ट मिळत आहेत. अशा पद्धतीचं आपण जर खताचा वापर केला, त्याचबरोबर खतं उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया ज्या मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, जर सेंद्रिय कर्ब सेंद्रिय ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या पद्धतीचे असेल तर आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीचं बॅक्टेरिया असतात. जर तिथं कमी प्रमाणात असतील तर फॉस्फरस पीएसबी आणि केएसबी एकरी 1 लिटर साधारणतः 15 दिवसातून एकदा आपण सोडणं गरजेचं आहे. आणि त्या फॉस्फरस पीएसबीचा रोल दिलेला फॉस्फरस झाडाला उपलब्ध स्वरूपात रूपांतरित करण्याचं काम पीएसबी करत असतो. आणि पोटॅशियम सोल्युलायझिंग बॅक्टेरिया ज्याला केएसबी म्हणतो, आपल्याकडला पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीतलं जर अनालिसिस बघितलं तर सगळीकडं पोटॅश लेवल हे अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहे. पण पोटॅश अपटेक करण्याचं काम फार कमी प्रमाणात आहे, म्हणून तिथं केएसबीचा आपण वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं जैविक आणि रासायनिक खताचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा आपण जर वापर केला तर निश्चितपणानं आपल्याला रिझल्ट दिलेल्या खताचा रिझल्ट असेल किंवा उत्पादन चांगल्या पद्धतीने यायला कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आता दुसरा एक मुद्दा असा की आपण या मॅनेजमेंट तंत्रज्ञानामध्ये ज्या रोग आणि किडीचं व्यवस्थापन आहे यातलं थोडं आपण इथं चर्चा करणार आहोत. रोगाच्या बाबतीत बोलायला झालं तर आपण 4-5 वर्षात बघितलं, गेल्या 4-5 वर्षात बघितलं अर्ली कटिंगच्या ज्या बाग आहेत तिथं आपल्याला दावणी मिल्ड्यूनं बऱ्याच प्रमाणात त्रास दिलेला दिसेल किंवा दावणी मिल्ड्यूनं बाग पूर्णपणे गेली अशा पद्धतीचं आपल्याला चित्र बघायला 4-5 वर्षात मिळालेलं आहे. तिथं आपण दावणी मिल्ड्यूचं नियंत्रण करणे याचा अर्थ बाजारमध्ये असणाऱ्या औषधाचा वापर करणं हा एवढाच होत नाही. त्या औषधं सगळ्यांना माहित आहेत, सगळ्यांनी वापरली तरीही दावणी मिल्ड्यूचं कंट्रोल मिळत नाही. याच्या मुळाशी आपल्याला जाणं गरजेचं आहे. म्हणून दावणी मिल्ड्यूचं नियंत्रण करत असताना आपण एकात्मिक दावणी मिल्ड्यूचं नियंत्रण, एकात्मिक दावणीचं नियंत्रण हे महत्वाचं आहे. जसं आपण आयपीएम करतो, एकात्मिक इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करतो, तसंच एकात्मिक डिसीज मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, तसं दावणीचं नियंत्रण करायला पाहिजे. आता यात करणे याचा अर्थ काय, दावणी मिल्ड्यूचं नियंत्रण करणे यातला पहिला जो पॉइंट आहे, आपण मगाशी मी चर्चा करत असताना सांगितलं की ऑक्टोबर कटिंगच्या अगोदर 2 स्प्रे घेणं गरजेचं आहे. एक बोर्ड मिश्रणाचा स्प्रे आणि दुसरा जो आहे ट्रायकोडर्माचा स्प्रे. हे 2 स्प्रे आपण घेतल्यानंतर त्यात असणारे पानावरचे स्पोर्स असतील, बुरशी असतील, ते बऱ्यापैकी आपल्याला ते नियंत्रणात येतील. हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर दावणी मिल्ड्यूचं फिजिकल कलेक्शन किंवा ज्याला भौतिक हे करतो, दावणीचे आपण कटिंग घेतल्यानंतर जे बागेत अवशेष पडतात, काडी असेल, पालापाचोळा असेल, याच्यावरती स्पोर्स असतात. आणि मग हे जर सगळे आपण एकत्रित बाजूला काढून टाकले, बागेत गोळा केले आणि ते बाहेर नेऊन टाकले तर आपला जवळजवळ 80 ते 90% रोगाचे स्पोर्स आपण बाहेर टाकल्या झालं आणि त्याच रोगावर नियंत्रण. म्हणून फिजिकली नियंत्रण अशा पद्धतीने करायला पाहिजे. आता करायचं म्हणजे काय, छाटणी झाल्यानंतर छोटेसे आपले खराटे तयार करायचे, काठीला बांधून 4 लेबर पूर्णपणे अख्खी बाग 1 दिवसात पूर्णपणे झाडून सगळा काडी कचरा बाहेर नेऊन टाकू शकतात. साधारणतः 1,500 ते 2,000 मध्ये आपलं ते काम होते. आपण जर औषधाचा खर्च बघितला तर जवळजवळ एक स्प्रेला 2,500 ते 3,000 रुपये मिनिमम लागतात आणि 4,000 पर्यंत सुद्धा एक स्प्रे जातो. त्यासाठी एक स्प्रे कमी झाला तर चालेल, पण आपण जर द्राक्ष बागेतील काडी कचरा सगळं पूर्णपणे काढलं तर आपल्याला निश्चितपणाने ते चांगला रिझल्ट येऊ शकतो किंवा त्यातलं स्पोर जाऊ शकतो. हा झाला फिजिकल आहे. आता दुसरी गोष्ट अशी की आपण रासायनिक खताच्या बाबतीत सुद्धा त्याकडे बघितलं पाहिजे. मगाशी मी जसं सांगितलं की नत्राचं प्रमाण वाढलं
तर आपल्याला तिथं दावणीचं स्पोर्ट्स आपल्याला किंवा जिथं वाढ लुसलुशीत किंवा व्हिगरस ग्रोथ असते, जास्त प्रमाणात ग्रोथ असते आणि तिथं क्लायमेट ज्या वेळेला दावणीला पोषक होतं आणि त्या वेळेला मग आपल्याला तिथं दावणी कंट्रोल करू शकतो, नाही दावण्या येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला नत्राचं नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा नत्राला थोडंसं दाबून ठेवणे आणि फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं 5 ते 10 ऑक्टोबर पर्यंतल्या कटिंग ज्या बागांचं आहे तिथं आपल्याला दावण्याचं नत्राचं प्रमाण किंवा गरजेनुसारच नत्र देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 05234चे 3 ते 4-5 स्प्रे आपण जर आपल्या औषधातून ठराविक औषधातून जर दिले तर फॉस्फरस आणि पोटॅश लेवल अत्यंत चांगल्या पद्धतीचे तिथं डेव्हलप होईल. आणि फॉस्फरस आणि पोटॅश लेवल ज्या वेळेला चांगले असते पानामध्ये त्यावेळेला पान थोडंसं राहट आणि जाड होतं की सहजासहजी ते कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. त्यामुळं केमिकली खताचा खालणं फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवणे, वरनं 2-3 फॉस्फरस आणि पोटॅशचे देणे, अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर त्या दावणीचं कंट्रोल अत्यंत किंवा दावणी होणारच नाही याच्यासाठी आपण काम करू. आता प्रत्यक्ष केमिकल रसायनांचा उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता इथं उलट सुलट बऱ्याच जणांची मतं असतात. मगाशी सांगितलं ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर 2 स्प्रे घ्या. पोंगा स्टेज किंवा पानाची स्टेज, पोंगा स्टेज मध्ये आपण स्प्रे घ्यायला पाहिजे, पण तिथं पानं स्पर्शजन्य औषधाचा वापर करा. तिथं मग तुम्ही झायरम असेल, ज्याला आपण कुमानेल म्हणतो, M45 असेल, Z78 असेल, कॉपर असेल, या स्पर्शजन्य औषधाचा वापर करा. 2 ते 3 पानं आल्यानंतर आपण सिस्टमॅटिक औषधाचा वापर करायला पाहिजे, आंतरप्रवाह औषधाचा वापर करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपली गल्लत होते, अजून पानच भरायच्या अगोदरच आपण आंतरप्रवाह औषध मारतो. आंतरप्रवाह औषधं पानावर पडल्यानंतर पानात सिस्टीममध्ये जाऊन मग ते काम करतं. पान नसल्यानंतर तिथं औषध आंतरप्रवाह मारून काही उपयोग नाही. त्यामुळं पोंगा स्टेजमध्ये आणि थोडा बाहेर पानं आल्यानंतर आंतरप्रवाह औषधा वापर करा. आता त्यात एक सांगणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याला आपण हाय रिस्क कंपाऊंड, ज्याला केमिकल कंपाऊंड म्हणतो, मग अमिस्टार असेल, सेक्टिन असेल, इक्वेशन प्रो असेल, जे स्ट्रॉबिलरिन ग्रुप मधले औषधं असतात, कुठल्याही कंपनीचे असतील, त्या औषधाचा वापर टाळावा. मी तर म्हणेन त्याचा वापरच करू नये पहिल्या स्टेजमध्ये. कारण ही जी औषधं मारल्यानंतर अमिस्टार वापरलं की काय वापरलं तर सेक्टिन वापरलं तर क्लोरोफिल कमी होतं. क्लोरोफिल कमी झाल्यानंतर थोडंसं बाग वीक होते आणि मग रोगाला जास्त बळी पडला जातो. यासाठी या स्ट्रॉबिलरिन ग्रुप जो आहे तो वगळून मग तुम्ही दुसरी औषधं मारणं अत्यंत गरजेचं आहे. कर्जेट असेल, मेलिडिव असेल, ॲक्रोबॅट असेल किंवा इतर कोणती औषध असतील, असं या औषधाचा आपण आंतरप्रवाह औषधाचा वापर करणं गरजेचं आहे. स्पर्शजन्य औषध आणि आंतरप्रवाह औषधाचा आपण मेळ घालून औषध मारायला पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपण आंतरप्रवाह औषध सलग मारत जातो, त्या मारण्याचा काही सुद्धा उपयोग नाही. पहिलं जे आंतरप्रवाह औषध मारले ते औषध त्याला काम करायला वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. पण आपण चूक करतो, तिथं सलग औषधं मारत जातो. असं न करता एकदा आंतरप्रवाह औषध मारल्यानंतर कमीत कमी 4 दिवसाचा गॅप नंतर परत आंतरप्रवाह औषध मारायला पाहिजे. मग दरम्यान मध्ये जे 3-4 दिवस असतात तिथं स्पर्शजन्य औषधाचा आपण वापर करायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी की तिथं मारत असताना मग कुमानेल असेल, Z78 असेल, M45 असेल, कॉपर असेल, या पद्धतीनं आपण नियंत्रण करायला पाहिजे. आता दावणी मिल्ड्यूचा दुसऱ्या गोष्टी पद्धतीनं आपण जे फिजिकल बघितलं, केमिकल बघितलं, फर्टिगेशन मधनं बघितलं, त्यानंतर जो राहतो तो जैविक पद्धतीने कशा पद्धतीनं दावणी मिल्ड्यूचं नियंत्रण करायला पाहिजे. दावणी मिल्ड्यूचं नियंत्रण करत असताना आपण ज्या जैविक बुरशी असतात, ज्या वेळेला पाऊस पडत असतो त्यावेळेला आपण केमिकल औषधाचा वापर न करता या औषधाचा वापर मेटारेजिम असेल किंवा दुसऱ्या औषधाचा, जैविक औषधाचा वापर करायला, ब्रिव्हेरिया बॅसिनिका असेल तर या औषधाचा वापर आपण करायला पाहिजे. सुडोमोनस असेल तर सुडोमोनस याचा औषधाचा वापर त्याबरोबर जर पावसाळी वातावरणात केला की जिथं केमिकल औषध कामच करत नाही तिथं ह्या जैविक औषधाचा आपण वापर केला तर निश्चितपणाने आपल्याला रिझल्ट अत्यंत चांगल्या पद्धती येतील. आता या दावणीच्या नियंत्रणामध्ये अजून दुसऱ्या 1-2-3 गोष्टी आहेत. डस्टिंग करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, किंवा केलं तर कधी करायला पाहिजे. ज्या वेळा बाग पोंगा स्टेजमध्ये असते, असं पोंगा स्टेजमध्ये असते आणि त्या पिरियडमध्ये ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला त्या पोंग्यात पावसाचं पाणी साठून राहतं आणि आपण दिलेलं केमिकल औषध कुठं त्यात जाईलच असं नाही. त्यामुळे जर तुम्ही
तिथं डस्टिंगचा वापर केला, मग कॉपर डस्ट असेल किंवा M45 डस्ट असेल, ते साधारणतः एकरी 2 किलो या प्रमाणात आणि त्याच्याबरोबर एक 2-3 किलो टाल्कम पावडर जर वापरली. टाल्कम पावडर याच्यासाठी वापरायचं की टाल्कम पावडर वापरल्यानंतर डस्टिंग अत्यंत चांगल्या पद्धतीचं होतं. त्यामुळं ते डस्टिंग जर केलं आणि डस्टिंग ज्या वेळेला आपण करतो, बोध सकाळचे उदव असते किंवा बोध असतो त्यावेळेला त्या डस्ट पार्टिकल किंवा कॉपरचा असेल किंवा M45 असेल तो डस्ट त्या पाण्यात पोंग्यातल्या पाण्यात गेल्यानंतर त्यात असणारा स्पोर्स जो दावणीचा आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने किंवा बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टीचा वापर केला. फिजिकली कलेक्शन अँड डिस्ट्रॉय म्हणजे जिथं जिथं स्पॉट आहेत त्या जर दावणी दिसला तर ती पानं असतील, घड असतील, काड्या असतील ते काढून बाहेर वेचून काढून बाहेर नष्ट करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण ते जे दावण्याचं जे स्पोर्स आहेत किंवा अफेक्टेड भाग आहेत, पान असेल, काडे असेल, तिथं त्यामुळे ते तिथं परत पाण्याचा ओलावा मिळाल्यानंतर परत तिथं स्पोर जर्मिनेशन होऊन परत दावण्याचा अटॅक जास्त येण्याची करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं की दावणी आपल्याला ओळखता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करता आलं. पण दावणीची सुरुवात कशी होते, ज्या वेळेला द्राक्ष बागेत वातावरण पोषक होतं, कवळी वाढ असते, म्हणजे ज्या वेळेला आपण द्राक्ष बागेत फिरत असतो ह्युमिडिटी 70-80% वरती असते, टेम्परेचर एकदम असं जास्त होतं, आपल्याला थोडंसं घाम सुटायला चालू होतो, गजमजायला चालू होतो, त्यावेळेला आता दावणी येत असताना पहिल्यांदा कशा पद्धतीने येतो, पहिल्यांदा पानाच्या खालच्या बाजूला एक तेलकट डाग येतो. तेलकट डाग पुढे 5-6 दिवस गेल्यानंतर तिथं थोडंसं पांढरी बुरशी तयार किंवा स्पोर्स जर्मिनेशन व्हायला चालू होतं, स्पोर्स बाहेर पडायला चालू होतं, तिथं थोडंसं असा पांढरा भाग तयार होतो, पांढरी बुरशी तयार होते आणि पान वर्ण बघितल्यानंतर पिवळसर. दावणी आणि बुरीतला फरक हाच आहे की दावणीचं पान हे पहिल्यांदा दावणी तेलकट स्पॉट येतो, पण थोडासा पांढरं होतं आणि वर्ण पानं बघितली की असं गोल गोल चट्टे असे पिवळे दिसतात. बुरीचं तसं नाही होत, शिरावरती बुरी वरच्या बाजूला पानावरती अशी विस्कटून बुरी येते. त्यामुळं दावणी आणि बुरीतलं आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. वातावरण पोषक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात पुणे आल्यानंतर आपण औषध मारण्याचा प्रयत्न करतो, हे अत्यंत आल्यानंतर मारायलाच पाहिजे, पण प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युरेटिव्ह या म्हणीप्रमाणे रोग येण्याच्या अगोदर जर आपण उपाय केला तर आपल्याला पुढे जे खर्च येणार आहे तो कमी प्रमाणात येईल. त्यामुळं मगाशी सांगितलं त्या टप्प्यानं जर तुम्ही काम केलं, रोग येण्याच्या पूर्वी जर आपण खताचं औषधाचं आणि मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला दावणीचं नियंत्रण अत्यंत चांगल्या पद्धतीने करता. आता यानंतर जास्त त्रास देणारा जो रोग आहे आपल्याला ते बुरी रोगाचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे. जास्त बुरीची रिस्क असते. बुरी आल्यानंतर देठावर बुरी आल्यानंतर किंवा घडावरती बुरी आल्यानंतर सगळा तो घड किंवा माल रिजेक्ट केला जातो. त्यामुळे आपण पहिल्यांदा बुरीचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. एक तुमची कॅनॉपी आणि लेबल क्लेम प्रमाणे ज्या औषधं दिलेत त्याच औषधाचा वापर करायला पाहिजे. अग्रेसिव्ह चांगलं सल्फर ज्याला आपण म्हणतो तो सल्फर अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतं, WDG सल्फर ज्याला म्हणतो आपण. आता औषध मारत असताना प्रत्येक भागावरती किंवा भागावरती जातं का बघायला पाहिजे आणि मग हे औषध प्रत्येक कॅनॉपीत पोहोचतं का बघायला पाहिजे. आता डस्टिंग करत असताना जर बुरीचा प्रॉब्लेम जास्त आला तर डस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. डस्टिंग करत असताना आपण सल्फर डस्ट आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे टाल्कम पावडर जर अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं डस्टिंग तर त्या डस्टिंगमुळं जिथं बुरी असेल, बुलीचे स्पोर्स असतील तिथं आपल्याला कव्हरेज अत्यंत चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. आता डस्टिंगच्या बाबतीत 2 गोष्टी आहेत की आपण दावणीसाठी डस्टिंग करतो आणि बुरीसाठी डस्टिंग करतो. दावणीसाठी डस्टिंग करतो ते बोध असताना बागेत पानावरती ओले असताना करतो आणि दावणीसाठी करतो, आणि भुरीसाठी जे डस्टिंग करत असतो तो ऊन असताना थोडंसं करणं गरजेचं आहे. तो ओल असताना किंवा मण्यावरती डाग येण्याची शक्यता असते. त्यामुळं ओल नसताना पानं कोरडे असताना आपण उन्हाच्या पिरियडमध्ये आपण त्या डस्टिंग करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण जर डस्टिंगचा आणि एकत्रित वापर केला आणि दावणी आणि भुरी आपल्याला बऱ्यापैकी कुठल्याच अडचणी मला वाटतं येणार नाहीत. त्याप्रमाणे हे काम करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की निरक्षम द्राक्ष बागेचं उत्पादन घेत असताना शेवटपर्यंत काम करणं अत्यंत गरजेचं आहे.
बऱ्याच वेळेला मऊ पडल्यानंतर आपण कामं करत नाही. मग प्रत्येक शेवटपर्यंत काम करणे याचा अर्थ की आपल्याकडे रोग आणि किडीवरती लक्ष पाहिजे. त्याचप्रमाणे ह्याच्यावरती लक्ष असणं गरजेचं आहे की ते पॅक होत असतील तर मनी काढणे, थिनिंग परत एकदा करणे. त्याचप्रमाणे जर रॅपिंग करणे त्याला असेल तर पेपर रॅपिंग करणे वगैरे, झाडाला पेपरने गुंडाळणे, अशा पद्धतीचं आपण काम करायला पाहिजे. आता किडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मिलीबग हा अत्यंत महत्वाची कीड आहे. आणि हे जे मिलीबग आहे, मिलीबग हा शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याला त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळं आपण जर मिलीबगच्या बाबतीत काम करणार असेल तर वर्षभर थोडं थोडं काम करा. पण मिलीबग बाहेर रस पडायला लागल्यानंतर आपण त्याचं कंट्रोल करू शकत नाही किंवा ते करणं शक्य नाही एवढं सोपं असले शारीरिकपणे, तर त्या टप्प्यात आपल्याला मिलीबगचं नियंत्रण करणं एवढं सोपं नाही. त्यासाठी आपण मिलीबगचं नियंत्रण करत असताना एप्रिल कटिंग नंतर खोडं आणि वलांड पूर्णपणे धुवून घ्यायला पाहिजे. आता ते धुवून घेणं याचा अर्थ असा नाही की ट्रॅक्टरनं स्प्रे मारणे वगैरे असं नाही, तर प्रत्येक खोड आणि वलांड कमीत कमी 1 ते 1.5 लिटरनं पूर्णपणे चपचपीत भिजेपर्यंत धुवायला पाहिजे. आता धुवत असताना त्याला कुठलं औषध वापरायला पाहिजे हे महत्वाचं आहे. एक तर क्लोरोपायरिफॉस आपण वापरू शकता. क्लोरोपायरिफॉस गॅस टाईप ऍक्शन आहे, नोवांची गॅस टाईप ऍक्शन आहे. तर क्लोरो मार्केटमधला रेट बघितला तर बराच तफावत आहे आणि कमी पैशात अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला होऊ शकतं. त्यामुळे क्लोरोपायरिफॉस या येणं आणि एक्सपोर्टमध्ये काम करत असला तर पहिल्यांदा एप्रिलमध्ये करू शकताय. बिप्रोजिन ज्याला ऍप्लॉड आपण म्हणतो, त्यानं खोड आणि वलांड पूर्णपणे धुवायचं. आता वलांड आणि खोड धुवत असताना गण मिळतात, एकाच वेळेस सगळं खोड आणि वलांड पूर्णपणे भिजू शकतं किंवा वाकड्या पूर्णपणे धुवून घेऊ शकताय. अशा पद्धतीने काम करा. आता जून आणि जुलै चालू झाल्यानंतर आपण तिथं एक काम करायला पाहिजे की ज्या वेळेला आदरत असते ना, औषध मारणं संपलेलं असतं, त्या पिरियडमध्ये आपण जी जैविक औषधं बुरशीनाशिका जे आहेत, कीडनाशक आहेत, फर्टिशिलियम लेकॅने असेल, ब्रिवेरिया बॅसिनिक असेल, या 2 औषधाचा स्प्रे आपण 1-2 ते 3 स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला मग तिथं जे असणारे हे असतील बुरशी किंवा किडे असतील मिलीबगचे असतील, ते आपल्याला त्या अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळेल. आता त्यानंतर आपण परत ऑक्टोबर कटिंग केल्यानंतर परत एकदा खोड आणि वलांडे पूर्णपणे धुवून घ्यायचे. आणि ते खोड आणि वलांडे धुतल्यानंतर आपण मगाच्या सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे धुवायचे आहेत. युरोपसाठी आपण बिप्रोजिन किंवा ऍप्लॉड ज्याला म्हणतो त्याचा वापर करायचा आहे. आता तिसरा टप्पा आहे की ड्रेंचिंग. मिलीबगसाठी किंवा खोडकिडीसाठी ड्रेंचिंगचा वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे. मिलीबग किंवा खोडकिडीचं ड्रेंचिंग केल्यानंतर साधारणतः आपण ऍडमायर ड्रेंचिंग ज्याला इमिडाक्लोप्रिड आणि डेंटासू याचा आपण वापर करतो. साधारणतः 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान एका वेलीला 0.50 ग्रॅम 0.5 म्हणजे अर्धा ग्रॅम एका वेलीला, आणि ते अर्धा ग्रॅम 1 लिटर पाण्यात, म्हणजे एका वेलीला 1 लिटर पाणी बरोबर अर्धा ग्रॅम ऍडमायर किंवा इमिडाक्लोप्रिड 2 बाजूच्या बटनाखाली थोडस पहार ज्याला आपलं ऊसाचं खत घालायला मिळते त्यात डबे पाडायची. त्या बागेला जेवढं पाणी देणार आहे, तणमुक्त बाग पाहिजे, तण काढून घ्या. आणि जेवढे पाणी देणार आहे तेवढं पाणी 2-3 तास काय देणार ते द्या. पाणी बंद करा. हाताने हँड ड्रेंचिंग करा. ड्रेंचिंग करणे याचा अर्थ ड्रीप मधून सोडणे नाही. मग मध्ये 1 लिटर द्रावण घ्यायचं आणि प्रत्येक बटनाला, म्हणजे झाडाला 2 बटन असतात, 350 एका बटनाला, दुसऱ्या बटनाला 350, आणि उरलेलं 200 ते 300 मिली झाडाच्या बुडक्यात असं गोल राऊंड उठून घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही ड्रेंचिंग 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान ऍडमायरचं घ्या. ड्रेंचिंग पूर्ण झाल्यानंतर परत पाणी 15 ते 20 मिनिटं सोडा आणि त्यानंतर 2 दिवस बागेला अजिबात पाणी द्यायचं. याचं कारण असं आहे की आपण ज्या वेळेला ऍडमायर ड्रेंचिंग करतो त्यावेळेला ते ऍडमायर पूर्णपणे रूट झोनच्या एरियात किंवा मुळाच्या एरियात राहील आणि मग ते पूर्णपणे शोषलं जाईल आणि नंतर 2 दिवस जर तुम्ही हे केलं तर त्या झाडात पूर्णपणे सिस्टीम मध्ये जाईल आणि मग मिलीबगचा आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो. साधारण दरम्यान डेंटासो मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचं 0.25 ते 0.30 या प्रमाणात आपण प्रत्येक झाडाला ड्रेंचिंग करून घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही
मिलीबगचं नियंत्रण अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल. आता दुसरं एक त्रास देणारी असणारी खोडकीड ज्याला आपण म्हणतो, खोडकिडीच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. खोडकीड याचा अर्थ असा की नदीकडची खोडकीड वेगळी, इकडली खोडकीड वेगळी. द्राक्ष बागेत खोडकिडाची ज्या 4 अवस्था असतात त्यातले सगळ्यात जे डेंजर अवस्था असते, आपण ज्याला हानिकारक अवस्था म्हणतो, आळी जी असते ती आळी काय करत असते की झाडाच्या खोडात एंट्री करते आणि झायलेम फ्लोएम किंवा आतनं खोड सगळं पूर्णपणे पोखरत नेत असते. पानं जर बाहेरनं बघितली तर पूर्णपणे अशी डिफिशियन्सी असले दिसतात, पांढऱ्या पिवळ्या शेरा दिसतात. त्यावेळेला खोडकिडा त्या स्टेजमध्ये खोडकिडाचं नियंत्रण करणं एवढं सोपं. त्यामुळं आपण जसं मिलीबगला सांगितलं त्याच पद्धतीनं परत एकदा खोडकिडीचं नियंत्रण करत असताना आपण वर्षभर थोडं थोडं काम करा. खोडकिड्याची जी मेन अवस्था असते, ज्याला अडल्ट मेन असतो, भुंगेरा जो मेन असतो, तो मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर तो खोडकिड्याचा मेन अवस्था किंवा भुंगेरा असतात. साधारणतः 15 जूनच्या दरम्यान वरच्या पश्चिमेचा पाऊस लागल्यानंतर किंवा वातावरण लागल्यानंतर त्या भुंगेरा येतो आणि त्या भुंगेऱ्याला जर आपण त्या एका भुंगेऱ्यापासून कमीत कमी 300 ते 400 अंडी दिली जातात आणि त्यातनं परत प्रत्येक आळी होते. मग साधारणतः 300 ते 400 आळ्या खोडकिड तिथं तयार होतात. जर भुंगेऱ्याचं आपण नियंत्रण केलं तर आपल्याला निश्चितपणानं तिथं खोडकिड्याचा चांगला नियंत्रण येऊ शकतं. यासाठी साधारणतः 15 जूनला एक क्लोरोपायरिफॉसचा एक स्प्रे, त्यानंतर 1 जुलैच्या दरम्यान आणि परत 15 जुलैच्या दरम्यान जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने रिझल्ट नियंत्रण मिळेल. जे आपण मिलीबगसाठी ड्रेंचिंग करतो ते ड्रेंचिंग सुद्धा या खोडकिडीसाठी उपयोगी येते. पण शेवटच्या टप्प्यातला नियंत्रण करायचं असेल तर आपण काय करावं? ज्या आपल्या द्राक्ष बागेत अशी झाडं डिटेक्ट करायला पाहिजे किंवा शोधून काढायला पाहिजे, त्या झाडावरती खोडावर सारखा बाहेर स्राव बाहेर येतो आणि परत भुगा ज्याला आपण भुसकट म्हणतो, लाकडाचा भुस्सा जसा बाहेर पडतो तशा पद्धतीने बाहेर पडायला चालू होतो. या टप्प्यात झाडाशी आयडेंटिफाय करायची, शोधून काढायची, त्या झाडाला थोडंसं ताडानं होल पारायचं, म्हणजे तार आधी करून हे करायचं आणि त्यात मग अल्युमिनियम फॉस्फाईड किंवा नुवान आपल्याला 1 लिटरला 50 मिली असं किंवा पेट्रोलचं द्रावण त्या ह्याच्यात सिरेंजने मिळतात. सिरेंजने त्यात हे करायचं, द्रावण सोडायचं आणि परत त्या झाडावर असणाऱ्या सगळ्या होलाची ट्रीटमेंट करून तिथं शेण आणि मातीच्या मिश्रण तयार करून, होलं तयार करून ते होलं पूर्णपणे लिपून घ्यायचे आणि मग त्या पद्धतीनं आपण जर केलं तर आत असणारा गॅस तयार होतो आणि गॅसमुळे त्यात सगळ्या गॅस सिस्टीम मध्ये जाऊन पूर्णपणे त्यात आळी मेली जाईल. 2-4 दिवसांना आपण परत त्या झाडाचं ऑब्झर्वेशन करायचं, तिथं परत होल जर दिसलं तर निश्चितपणानं अजून खोडकिडा जिवंत आहे, तीच ट्रीटमेंट परत रिपीट करायची. अशा आपल्याकडे द्राक्ष आपलं मोटरसायकलच्या ऍक्सिलेटरच्या वायर असतात, त्या वायर थोडीशी गुंडी करायची आणि ती वायर थोडंसं ओपन करून ते जर फिरवत गेलं तर पूर्णपणे आतपर्यंत ती वायर जाते आणि त्यात एका वायरमध्ये कमी कमी 10 ते 15 बारीक बारीक वायर असतात, त्यात ती खोडकिड्याची आळी पूर्णपणे आपल्याला मेलेली दिसेल. अशा पद्धतीनं आपण जर काम निश्चितपणानं केलं तर आपल्याला चांगले रिझल्ट यायला काय हरकत नाही. मला वाटतंय आजच्या जे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान आहे यात आपण सगळ्या गोष्टीवरती चर्चा केली. आता व्हरायटीच्या बाबतीत थोडंसं मी बोलेन की व्हरायटीच्या बाबतीत ज्या ताशी गणेश असेल, 2 क्लोन असेल, या गोल व्हरायटीचा तिथं गोल व्हरायटी चालतात. आता अलीकडच्या ह्याच्यात ज्या नवीन नवीन व्हरायटी आहेत, माणिक चमन असेल, सोनाक असेल किंवा सुपर सोनाक असेल, जर चांगल्या पद्धतीचं काम केलं आपण, मण्याची साईज जर चांगल्या पद्धतीने वाढवली तर ते चांगलं येते. आता नवीन ज्या व्हरायटी येऊ घातलेल्या आहेत, RR15 असेल किंवा हे असतील किंवा नवीन ज्या व्हरायटी बाहेरच्या देशातल्या आहेत ज्याला कमीत कमी GA किंवा PGR लागते, त्या व्हरायटीचा जर आपण वापर केला तर त्याही अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन देऊ शकतात. अशा पद्धतीनं व्हरायटी असेल, जमीन व्यवस्थापन असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, कॅनॉपी मॅनेजमेंट असेल, GAचं ट्रीटमेंट असेल,
फर्टिगेशन असेल, डाउनी मिल्ड्यू असेल किंवा डिसीज मॅनेजमेंटचा असेल, या गोष्टी थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला. कारण द्राक्ष हा विषय एवढा मोठा आहे की आपण कमीत कमी सलग 3 तास बसलो तरी न संपणार आहे. पण अति झाल्यानंतर काहीच लक्षात येत नाही. त्यामुळं मी सर्वांना विनंती करेन की आपले काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. हवळे सर. ओके ओके, धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे फार द्राक्ष हॅलो. पीक तुम्ही कोळून पेलाय असं एकंदरीत जाणवलं हॅलो. आपल्या एकंदरीत सगळ्या व्याख्यानावरून. हॅलो. मी एक विनंती करतो की ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, 1-2 मिनिटं फक्त. हॅलो. हा बोला बोला बोला, तुमच्यासाठीच हे सेशन आपण आता सुरू करतोय हॅलो. शंका समाधानासाठी. हा बोला, आवाज येतोय. हॅलो. हॅलो. माईक 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 म्यूट केलाय तुम्ही. माईक म्यूट करा, माईक अनम्यूट करा. पाटील साहेब, माईक अनम्यूट केलाय तुम्ही. हॅलो.